नमस्कार श्रोते हो. दीपक रेघे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात लक्ष्मीकांत रांजणे यांच्या मैना या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो आजची कथा. लक्ष्मीकांत रांजणे लिखित सोक्ष मोक्ष. डोक्यावर उन्हं तळपत होती आणि उन्हानं कड आलेली डांबरी सडक शेवंताच्या पायाचे लचके तोडत होती. संपूर्ण अंगातनं सुटणाऱ्या घामाच्या धारा तळपाय निववित होत्या. याच घामाच्या जीवावर शेवंता आज पगार आणायला संतराम शेठकडे निघाली होती. 3 महिने झाले संतरामचं काम धरून, पण हा नीच माणूस 2 महिन्यांचा पगार अडवून बसला होता. विचारलं की उद्या उद्या करून वेळ काढत होता. आज काय तो सोक्षमोक्ष लावायचाच या निर्धारानं शेवंता लगबगीनं चालली होती. शेवंता, कृष्णा गवंड्याची बायको. कृष्णा 2 वर्षांपूर्वी बांधकामावरनं पाय घसरून पडला. 70-80 फुटावरनं पडलेल्या कृष्णाचे दोन्ही पाय गेले. मालकाने सुरुवातीचा खर्च केला, पण नंतर या पायांसाठी कृष्णाची सगळी श्री शिल्लक संपली. पाय आणि काम दोन्ही तुटले. कृष्णा कंगाल झाला. घरात लग्नाला आलेली मुलगी, एक लहान मुलगा, अशी 4 तोंडं भुकेनं व्याकुळली. शेवटी पदर खोचून शेवंतानं घराचा उंबरा ओलांडला. घरात काही कमी नव्हतं. कृष्णा नामवंत गवंडी होता. तो स्वतःही काही कामं अंगावर घेत होता. आता तर स्वतंत्र बांधकाम व्यवसाय सुरू करणार होता, पण या अपघातानं घात केला आणि कृष्णाचा प्रपंच उघडा पाडला. बाईकपासनं घरातल्या अनेक वस्तू विकल्या. ऐन उमेदीच्या काळात काळानं अशी झडप घातली. कृष्णा आणि शेवंताच्या स्वप्नांचा चुराडा झाला. शेवंता धुणी भांडी आणि मिळेल ते काम करायला लागली. अचानक कराव्या लागलेल्या या अंगमेहनतीनं शेवंतासारखे आजारी पडायची, पण दुखणं अंगावर काढून ती दिवस ढकलत होती. तशातच एकदा घरासमोरची तिचीच मैत्रीण तिला संतरामच्या दुकानाबद्दल बोलली. तिथे धान्य निवडायला बायका लागतात. दिवसभर एकच काम आणि तेही बसून सावलीत. शेवंता खुश झाली. 4 घरची कामं करण्यापेक्षा हे काम चांगलं आहे, शिवाय पैसेही तेवढेच मिळत आहेत. शेवंतानं संतरामकडे जायचं नक्की केलं. संतराम गल्ल्यावर बसून हिशेब लिहित होता. मी शेवंता, काम पाहिजे. चष्मा नाकाच्या टोकावर ओढत चष्म्याच्या वरनं संतरामनं शेवंताकडे बघितलं. मध्यम बांध्याची 40शीतली गोरी गोमटी शेवंता त्यांनी खालपासून वरपर्यंत निहाळली आणि चष्मा काढून छदमी हसत संतराम तिला म्हणाला, काय काम काय करशील? तेच की, निवडा पाकडायचं. खाली बघत शेवंता पुटपुटली, निवडायला बऱ्याच जणी आहेत, तू घरकाम करशील का? संतरामच्या या प्रश्नानं शेवंता चापापली. पण त्याचं एकूण वय आणि बोलणं बघता तिला तशी भीतीही वाटली नाही. शिवाय घरी शेठची बायको, मुलं बाळा असणारच की. ती हो म्हणाली. पगार विचारला तर तोही निवडणाऱ्या बायकांपेक्षा थोडा जास्तच. शेवंता खुश झाली. अनेक आर्थिक प्रश्न मिटले. स्वयंपाक, धुणी भांडी, केरवारे असं किरकोळ काम. तिच्या प्रसन्न चेहऱ्यावर मनातला आनंद स्पष्ट दिसत होता. कधीपासून कामावर यायचं आणि घर कुठं आहे असं शेवंता विचारणार, तोच संतराम तिला म्हणाला, हे बघ शेवंता, तुला एक गोष्ट सांगायची राहिली. घरी माझी बायको अपंग आहे. तिचं सगळं जाग्यावर करायला लागतं. ते बी काम तुला करावं लागन. उद्यापासनं कामावर ये. ते समोर निळं माडीचं घर दिसतंय ना, तिथं यायचं. मान हलवत शेवंता कशीबशी दुकानाच्या पायऱ्या उतरली. तिचा सगळा आनंद विरून गेला. घरी कृष्णाची सेवा करायची का या मालकिणीची सेवा करायची? तिला या कामाचा चांगला अनुभव आणि अंदाज होता. चेंगट संतरामनं थोडक्या पैशात चौपट काम सांगितलं होतं.
पायात साखळदंड बांधल्यासारखी जड पावलांनी शेवंता घरी आली. उद्या हे आलेलं काम धरावं का न धरावं तिच्या मनाची द्विधावस्था झाली. तिने भरल्या डोळ्यांनी कृष्णा आणि मुलांकडे बघितलं, पदराने डोळे पुसले आणि उद्या जायचा निर्धार करून ती भाकरीचं पीठ मळू लागली. आई अगं उठ, मी करते की भाकरी, तू धु हात, पटकन उठ उठ. लेकीनं आईला उठवलं. शेवंता तिथंच भिंतीला टेकून बसली. रेणुके, अगं उद्या नवऱ्याच्या घरी गेली की रोज थापायच्याच इतकी भाकरी. बाईच्या जातीला ही भाकरी तिच्या जन्मापासून चिकटली. आता तर मला दुसऱ्याच्या भाकरी करायची येळ आली. शेवंता तोंडातल्या तोंडात पुटपुटत राहिली. रेणुकेनं जेवायला वाढलं. 2 घास पोटात ढकलून शेवंतानं भांडी घासली आणि उद्याच्या विचारात ती कलंडली. पण झोप काही येईना. संताराम, त्याची बायको, घर तिच्या डोळ्यासमोर फिरायला लागलं आणि त्याच तंद्रीत तिचा डोळा लागला. सकाळी लवकरच शेवंतानं घर सोडलं. अर्ध्या पाऊण तासावर संतारामचं घर. त्या निळ्या घराच्या पायऱ्या चढून शेवंतानं दार वाजवलं. स्वतः संतारामनंच दार उघडलं. शेवंता बिचकत बिचकत आत गेली. संपूर्ण घरात एक उग्र दर्प पसरलेला होता. संतारामनं तिला बायकोची खोली दाखवली. आधी हे साफ करून घे, म्हणजे वास जाईन. शेवंता हो म्हणाली. तरी संताराम तिथेच उभा राहिला होता. शेवंता आल्यापासून त्याची तिच्यावरची नजर हल्लीच नव्हती. समोर त्याची बायको उमादेवी कणत होती. अर्धांग वायूनं विकलांग झालेली उमा काहीच करू शकत नव्हती. तोंडापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत सारं काही वाकलेलं. आधीची मोलकरणी सोडून गेल्यानं संपूर्ण बेड आणि ती खोली अक्षरशः घाण झाली होती. उमाला धुवून काढण्यापासून काम होतं. दुर्गंधी तर इतकी पसरली होती की शेवंताला नीट श्वास घेता येत नव्हता. तिने काम सुरू केलं. टबात गरम पाणी आणून उमाला पुसून घेतलं, अंथरूण पांघरूण बदललं, तरी संताराम तिथेच उभा होता. शेवटी सगळे कपडे घेऊन शेवंता बाथरूममध्ये गेली, धुणं धुतलं. ती बाहेर आली तेव्हा संताराम बैठकीच्या हॉलमध्येच निर्लज्जपणे कपडे बदलत होता. शेवंता खाली मान घालून कपडे वाळत घालायला जिन्यानं गच्चीवर गेली. थोड्या वेळानं खाली आली तेव्हा नेहमीपेक्षा जास्त नटलेला संताराम केसावर हात फिरवत तिच्या समोर उभा राहिला. बॉडी स्प्रेचा वास सभोवती पसरलेला. त्यांनी शेवंताला स्वयंपाक पाणी इत्यादी सूचना दिल्या आणि तो दुकानाकडे निघून गेला. जाताना जिन्यात वळेपर्यंत त्याची नजर तुटत नव्हती. शेवंतानं सुटकेचा श्वास सोडला आणि ती परत उमाच्या खोलीत गेली. उमा, एक सुंदर पण अगतिक स्त्री. हा देह गेली 2-3 वर्ष या बेडवर दिवस मोजतोय. तशी उमा या घरात अपघातानं आली. तिचे वडील सोमनाथ शेठ मोठे व्यापारी, तयार कपड्यांचा मोठा होलसेल व्यवसाय, सुरत ते मुंबई दर आठवड्याला येणं जाणं. छोटी उमा आईवडिलांबरोबर नेहमी मुंबईला यायची. हे कुटुंब हळूहळू मुंबईत स्थायिक झालं. क्रॉफर्ड मार्केटला दुकान थाटलं. याच दुकानात संताराम सेल्समन म्हणून काम करत होता. गोरा गोमटा संतू उमाला आवडायला लागला. दुकानात कोणी नसलं की दोघांची प्रेम कहाणी बहरू लागायची. या मुलांची सलगी सोमनाथ शेठच्या लक्षात आली आणि त्यांनी संतारामला कामावरनं काढून टाकलं. उमा संतूची ताटातूट झाली. काही दिवस गेले आणि संतारामनं शेजारच्या दुकानात नोकरी मिळवली. पुन्हा दोघांचं गुप्तगू सुरू. आणि अवघ्या 8 दिवसात संतू उमाला घेऊन पळाला. त्यांनी गावाकडे येऊन विवाह केला. नंतर ते सापडले, पण उपयोग काय? आपली एकुलती एक मुलगी घर सोडून या कवडीमोल मुलासोबत गेली याचा सोमनाथ शेठला मोठा धक्का बसला. तरी त्यांनी मुलीला काही रक्कम दिली, पण तुझं तोंड पुन्हा बघणार नाही असंही निक्षून सांगितलं. त्यांनी मुंबईतला व्यवसाय हळूहळू गुंडाळला आणि अत्यंत हताशपणे ते गुजरातला मूळ गावी गेले. पुढे त्यांचं काहीच कळलं नाही. इकडे उमाचा प्रपंच सुरू झाला. मिळालेल्या पैशात संतारामनं किराणा मालाचं दुकान थाटलं. अनेक अडचणी आल्या.
जगण्याचे उन्हाळे पावसाळे सुरू झाले. दोघांनी खूप झळा सोसल्या. लाडाकोडात वाढलेली उमा या परिस्थितीनं कोमेजू लागली. त्यात संतराम दारू प्यायला लागला. दुकानातल्या एका बाईशी त्यांनी गैरवर्तन केलं आणि गल्लीतल्या लोकांनी त्याला खूप मारला. दुकानदार म्हणून मिळवलेली प्रतिष्ठा धुळीला मिळाली. या बेइज्जतीतून बाहेर पडायला अनेक वर्ष जावी लागली. उमाचा संतरामवरचा विश्वास उडाला तो कायमचा. वारंवार दोघांचे खटके उडायला लागले. मूलबाळ नसल्यानं ही भांडणं जास्तच पराकोटीला जायची. एकदा उमानं दुकानातलं उंदराचं औषध खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. संतरामनी पोलिसांना खुश केलं, आपली सुटका करून घेतली. हतबल उमा या 4 भिंतीत जणू बंदिवान होती. घरकामाला असलेल्या बाईबरोबर ती आपला दिवस घालवायची, आपलं दुःख तिच्याशी बोलत हलकं करायची. या व्यापाऱ्यांपेक्षा आपण किती सुखी आणि श्रीमंत आहोत असं त्या कामगार महिलेला वाटायचं. पण या कामवाल्या स्त्रिया उमाच्या घरी फार काळ टिकायच्या नाहीत. कारण लैंगिकदृष्ट्या पुरता दुरावलेला संतराम परस्त्री पाहिली की वखवखल्यासारखा करायचा. उमाच्या ते लक्षात आलं की दिवसभर याच विषयावर भांडणं पेटायची. परिणामी उमा संबंधित कामवालीला कामावरनं काढून टाकायची. असा खेळ अखंड चालू होता. घराला कोणतंच घरपण नसल्यानं उमाची सारी स्वप्न या विकोपाच्या प्रतिकूलतेत जळून गेली. रोजचा अन्नत्याग आणि आजारपण यांनी उमा खंगून गेली. याचाच उद्रेक म्हणजे उमाला एक दिवस अर्धांगवायूचा झटका आला. तिची वाचा गेली आणि शरीराची ही अवस्था झाली. आपल्या सुखासाठी संतरामनं तिच्या या अगतिकतेचाही फायदा घेतला होता. हे सारं तिचे डोळे बोलत होते. समोरच्या शेवंताला काही सांगू पाहत होते. तिला काय म्हणायचंय हे सगळं शेवंताला तिच्या डोळ्यात दिसत होतं. कारण या डोळ्यांची दुसरी बाजू तिने संतरामच्या डोळ्यात हेरली होती. उमाच्या डोळ्यातनं वाहणारं पाणी शेवंतानं पुसलं. काळजी करू नका, मी आहे आता, असं सांगून तिला धीर दिला. उमाला हायसं वाटलं. शेवंतानं तिला बस्ती केलं, थोडा वरण भात भरवला, औषधं दिली आणि सगळं आवरून शेवंता तिच्या घरी गेली. आज बिछाना स्वच्छ झाल्यानं उमाला खूप प्रसन्न वाटलं. वरच्या पंख्याच्या पात्यांबरोबर तिचे डोळे फिरत फिरत निद्रिस्त झाले. घरातलं काम आटोपून शेवंता कृष्णाच्या पायांना तेल चोळत बसली. पाय म्हणजे फक्त गुडघ्यापर्यंतचा अर्धा भाग, तिथून पुढे पाय नव्हतेच. तुटलेल्या टोकाशी सारखी सूज यायची. तेल लावलं की कृष्णाला थोडा आराम वाटायचा. कृष्णाला जयपूर फूटसारखे कृत्रिम पाय बसवायचे अशी शेवंताची जिद्द होती. पण त्यासाठी ही सूज घालवणं महत्त्वाचं होतं. शिवाय काही पैसेही साठवायचे होते. आज शेवंताच्या पायांनी हे सारं कुटुंब चाललं होतं. एक धडधाकट माणूस किती जणांचा आधार होऊ शकतं हे शेवंतानं दाखवून दिलं होतं. तिचं कर्तृत्व बघून कृष्णा थक्क झाला होता. त्याला आलेल्या शारीरिक मर्यादेचा त्याला विषाद वाटत होता. आपल्या बायकोची ही परवड बघून त्याचे डोळे सारखे भरून यायचे. अनेक प्रश्न त्याला स्वस्थ पडू देत नव्हते. मुलीचं लग्न, मुलाचं शिक्षण, शेवंताचे कष्ट या गोष्टी उशाशी ठेवून तो सारखी कूस बदलायचा. त्याचा चिंताग्रस्त चेहरा बघून शेवंता कावरीबावरी व्हायची. विषयांतर म्हणून ती संतराम आणि उमाची गोष्ट त्याला सांगायची. उमाची तब्येत कशी सुधारतीये, संतरामनं तिचा कसा छळ केला, हे सारं कृष्णाला सांगायची. पण संतराम वाईट नजरेचा आहे हे तिने चुकूनही कृष्णाला सांगितलं नाही, कारण काम सोडावं लागेल आणि पुन्हा उन्हातानात वणवण फिरायची वेळ येईल. अजून तरी संतराम शेवंताकडे फक्त पाहतच होता. वेळ येईल तेव्हा पाहू असं म्हणून आता जवळजवळ 3 महिने झाले. 3 महिने शेवंता त्याची चाकरी करत होती. खरं तर शेवंतानं हे काम पहिल्या 4 दिवसात सोडलं असतं, पण तिला उमाची अवस्था पाहवली नाही. दुकानातल्या बायका आणि शेजारी येणारी एक कामवाली वृद्ध बाई शेवंताला उमाच्या सगळ्या जुन्या गोष्टी सांगायची.
म्हणून उमाच्या दयेपोटी मोठ्या निर्धारानं ती हे काम करत राहिली. पण इतकी सेवा करूनही उमाच्या तब्येतीत म्हणावा असा फरक पडत नव्हता. फक्त चेहऱ्यावर किंचित समाधान होतं इतकंच. कोणीतरी दिलासा दिल्याचं आणि एक मैत्रीण गवसल्याचं हे समाधान होतं. शेवंतालाही उमाच्या चेहऱ्यावरचं हे समाधान पाहून खूप आनंद वाटायचा. याच आनंदाच्या जोरावर शेवंता पटपट घरकाम उरकायची आणि आपल्या घरी येऊन पुन्हा नव्यानं कामाला लागायची. संतरामनं शेवंताला फक्त पहिल्याच महिन्यात पगार दिला होता. ही बाई नजरेला नजर देत नाही, आपल्याशी चुकूनही बोलत नाही, हा राग त्याच्या मनात होता. म्हणून त्यांनी मुद्दाम शेवंताचे पैसे अडकवले होते. पण ही गोष्ट शेवंता घरी बोलली नाही. शिवाय एकदम पैसे मिळाले तर बरं पडेल, खर्चालाही पायबंद बसेल. त्यात संतराम उद्या देतो असं म्हणत दिवस ढकलायचा. पण आता शेवंताचा संयम संपला, कारण पैसे मिळण्यापेक्षा ते बुडण्याची भीती जास्त वाटायला लागली. आता उमाचीही आपण खूप सेवा केली, तेव्हा तिला परमेश्वराच्या भरवशावर सोडून आपण या संकटातनं स्वतःला सोडवून घ्यावं असं शेवंताला सारखं वाटायला लागलं. कारण हा संतराम कधी घात करेल सांगता येत नाही. शेवंता आज कामावर गेलीच नाही. संतरामकडे जायचं नाही हे शेवंतानं पक्क ठरवलं होतं. तिने आपल्या घरातलं सगळं काम उरकलं, कृष्णाला जेवण दिलं आणि ती तशीच संतरामकडे निघाली. आता संतरामच्या घरी न जाता थेट दुकानात जाऊन पगार घेऊन यायचा असं ठरवून ती ताड निघाली. शेवंता संतरामच्या गल्लीत गेली आणि एकाएकी तिचे पाय जोखडात अडकल्याप्रमाणे संतरामच्या घराजवळ थांबले. संतरामच्या घराजवळ माणसांची एकच गर्दी झाली होती. अनेक स्त्रिया जिन्यानं वर जात होत्या. शेवंतानं गर्दीची कुजबूज ऐकली. हो, उमा हे जग नुकतंच सोडून गेलेली होती. शेवंताच्या पायातलं अवसानच गळालं. ती रडतच घरात गेली आणि समोर ठेवलेल्या उमाच्या निश्चेष्ट देहाला मालकीण बाय असं म्हणत तिने मिठी मारली. उमाचं अखेरचं दर्शन घेऊन शेवंता घरी आली. काही दिवस असेच गेले. तिने पूर्वीची धुण्या भांड्यांची कामं परत सुरू केली. अधूनमधून ती संतरामच्या दुकानात 2 महिन्यांचे पैसे मागायला जात होती, पण संतराम तिला उद्याचं आश्वासन देऊन खेळवत होता. शेवटी आज शेवंतानं निर्धार केला आणि भर उन्हात ती संतरामकडे पैसे आणायला निघाली. तिचे अनवाणी पाय चांगलेच होरपळत होते. ही पायांची आग मस्तकात गेली होती. काय तो सोक्षमोक्ष लावायचाच असं पक्क ठरवून ती पाय उचलत होती. दुकानात संतराम पंख्याची हवा खात काहीतरी आकडेमोड करत होता. तेवढ्यात समोर शेवंता आली. मालक पैसे द्या माझे 2 महिन्याचे. आता मी हेलपाटे मारणार नाही. काय तो व्यवहार आजच मिटवून टाका. शेवंताच्या या वाक्यावर संतराम जोरात हसला. हे बघे शेवंती, अरे 2 काय 6 महिन्याचे पैसे ॲडव्हान्स देतो, पण तू काय काम सोडू नको. मला तुझ्या हातचं जेवण लय आवडतं. अगं उमाची तुलाही सेवा केली, आता आम्हाला तरी कोण आहे. उमाचा समजा आई वस्तूला भेटन, तू फक्त घरी चल, मालकीन हो आमची. असं म्हणत संतराम पुन्हा चाटाळ हसला. ड्रॉवरमधनं 2000च्या 2 गुलाबी नोटा काढून शेवंताचं मनगट धरत त्यांनी तिच्या मुठीत कोंबल्या. त्याबरोबर लालबुंद झालेली शेवंता त्याच्या तोंडावर थुंकली. 2-4 शिव्या हासडल्या. पैसे त्याच्या अंगावर फेकले. तिने खाडकन संतरामच्या कानसुलात लगावली. गेल्या अनेक दिवसांचा राग होता तो. बघता बघता 4 माणसं गोळा झाली. कामावरच्या बायका पुढं आल्या. पण कोणालाही न जुमानता शेवंता ताड तिथनं निघून गेली. अपमानित संतरामनं कोणाकोणाला फोन लावले आणि तो काहीच झालं नसल्यासारखा पुन्हा आकडेमोड करत बसला. घरी येऊन शेवंता कृष्णाच्या पायाला तेल लावत हे सगळं त्याला सांगत होती. अरे त्या हरामखोर संतरामची ही हिंमत. संत्या, तुला काय मी जीवन सोडणार नाही. कृष्णा त्वेषानं पेटला.
शेवंतानं त्याला समजावलं. इतक्यात दारात पोलिसांची गाडी आली. त्यातून 2 लेडी कॉन्स्टेबल उतरल्या, हातात अटक वॉरंट. एकीने पोलिसी खाक्या दाखवत विचारलं, शेवंता कोण आहे? मीच आहे. पण मी काय केलं? शेवंता रडत उभी राहिली. हे बघ, तू धंदा करतेस अशी तक्रार आहे. पैशासाठी तू एका प्रतिष्ठित गिऱ्हाईकाला मारलंस. हे ऐकून शेवंता कोसळली. अरे देवा, काय झालं हे? संत्या तू सोक्षमोक्ष. शेवंताच्या तोंडून शब्द फुटेना. हे बघ, जे काही सांगायचं ते पोलीस स्टेशनमध्ये येऊन सांग चल. असं म्हणत शेवंताला ओढतच त्यांनी गाडीत घातली. कृष्णा ओरडून त्यांना सांगत होता की माझ्या सती सावित्रीला नेऊ नका, तुमच्या पाया पडतो. पण गाडी काही थांबली नाही. जोरात सायरन वाजवत शेवटी पैशांची शक्ती एका गरिबीला बांधून सोक्षमोक्ष करायला घेऊन गेली. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात लक्ष्मीकांत रांजणे लिखित कथा सोक्षमोक्ष. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअर करा. आणि भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.